आणि बुलेटिनच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमधून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झालाय। सध्याच्या घडीला देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याचं कळतंय। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देत असल्याचं कळतंय। तर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू असून अधिक अपडेट देत आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अपडेट? काल रात्री उशिरापासून ज्या पद्धतीने पाकिस्ताननी आपल्या भारतीय सीमांवरती गोळीबार सुरू केलेला आहे त्यामध्ये प्रत्युत्तर देखील भारतीय लष्कर देत आहे। जवळपास 9 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे त्यांनी आणि त्यानंतर जेव्हा भारतीय लष्कराने जबाबदारीला सुरुवात केली त्यानंतर पाकिस्तानच्या जवळपास 5 ते 6 त्या चौक्या आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत। त्यांचे अनेक सैनिक मारल्या गेलेल्याची माहिती पसरलेली आहे। पण या पाकिस्तानने जो बेछूट गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये 5 जवान जे आहेत भारतीय ते देखील जखमी झालेले आहेत। त्यापैकी 2 जवानांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं काल एअर स्ट्राईक झाली त्यानंतर पाकिस्तान चिताळलेलं आहे आणि त्यांनी भारताच्या विविध सीमा भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करायला सुरुवात केली आहे। अगदी प्रशांत, आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या अपडेटसाठी।